तर मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर ऑलरेडी आपण दारूबंदी पोलीस भरती संदर्भात पहिली प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे। आजच्या तशाच प्रकारची आपण दुसऱ्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका आज आपण सॉल्व करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा। ज्या विद्यार्थ्यांनी पहिली प्रश्नपत्रिका पाहिली नसेल पाहून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। तर आजचा पहिला प्रश्न पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या, बाजूचा बेल आयकॉन दाबून घ्या। असेच नवनवीन आणि दर्जेदार तयारीचे आपण व्हिडिओ अपलोड करत असतो। तर पहिला प्रश्न पहा, खालीलपैकी भारतीय पोलीस सेवेचे भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला म्हणतात किंवा कोणाला ओळखलं जातं जनक म्हणून, असा प्रश्न येतो। तर लक्षात असू द्या, सर्वप्रथम सरदार पटेल किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांना मित्रांनो भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून ओळखलं जातं। आणि IPS अकॅडमी किंवा भारतीय पोलीस प्रशिक्षण संस्था जी आहे ती मित्रांनो हैदराबाद या ठिकाणी आहे। आणि हे का सांगत आहे, कारण काही हा पोलीस प्रशासनाशी जेवढे काही प्रश्न तुम्ही कव्हर करसाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहणार आहे। तर मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं? तर लक्षात असू द्या, या ठिकाणी दक्षिण काशी कोणतं आहे तर पैठण, जे की मित्रांनो आत्ताचं छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेलं एक महत्त्वाचं गाव आहे, ज्या ठिकाणी समाधीसुद्धा आहे। त्यासोबत या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर पैठण हा जो एरिया आहे तो जायकवाडी धरणाच्या प्रकल्पामध्ये असलेलं हा एरिया आहे। तर नोट डाऊन करून घ्या। वेरूळ जे आहे ते ठिकाण आहे, तर नोट डाऊन करून घ्या। आणि काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कमेंट करत चला, कारण का जेवढे काही डाऊट आपण क्लिअर करत राहू तेवढं तुमच्यासाठी चांगलं होत जाईल। पुढे पहा, संविधानातील जो पोलीस व कायदा त्यासोबत सुव्यवस्था हा जो विषय आहे तो कोणत्या सूचीमध्ये येतो? तर लक्षात असू द्या, हा राज्य सूचीमध्ये येणारा हा विषय आहे किंवा राज्याशी संदर्भित आहे। तर या राज्य सूचीमध्ये एकूण सध्याला विषय जे आहेत किंवा विषयांची संख्या 61 आहे। अगोदर होती जास्त, म्हणजे कमी जास्त होती। केंद्र सूचीमध्ये सध्याला 100 विषय आहेत आणि समवर्ती सूचीमध्ये जर विचार केला तर 52 विषय आहेत। यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे, त्यामुळे ही अतिरिक्त माहिती तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण का तुमच्यासाठीच महत्त्वाची हे राहणार आहे। आणि व्हिडिओ आवडत असतील, प्रश्न महत्त्वाचे वाटत असतील तर मित्रांसोबत शेअर करत चला। महाराष्ट्र मोहाची फुले हा जो आहे तो दारूबंदी संदर्भात प्रश्न आहे, त्यामुळे दारूबंदी संदर्भात जेवढे काही नियम आहेत ते आपण कव्हर करणार आहोत। तर महाराष्ट्र मोहाची फुले अधिनियम नावाचा जो कायदा आहे तो कधी लागू झाला किंवा कधी पारित झाला? तर 1950 मध्ये। आणि हे आपण पाहिलं होतं, हे जे आहे ते 1949ला मुंबई जो दारूबंदी अधिनियम या ठिकाणी हा 1949ला पारित झालेला होता। तर लक्षात असू द्या, अशा पद्धतीचे हे प्रश्न आहे। त्यासोबत क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? 7वा क्रमांक लागतो। आणि जगाच्या भूमीपैकी भारताने किती व्यापलं आहे? तर 2% 4.2 किंवा पॉईंट एवढं जो क्षेत्र आहे ते जगाच्या भूमीपैकी भारताने व्यापलं आहे। तसेच राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे किंवा माफ करण्याचा, किंवा एखादा जो आहे गुन्हेगार त्याचं जर शिफारस किंवा सर्वोच्च न्यायालयानं जर काही आदेश वगैरे काढलं तर त्याला माफ करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो, जो की कलम 72 अन्वये देण्यात आलेला आहे। त्यासोबत मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलं? तर न्यायमूर्ती गोविंद रानडे यांनी हे पुस्तक लिहिलं। महात्मा फुले यांची खूप सारी पुस्तके आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचं ज्यावर खूपदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, जे की मित्रांनो गुलामगिरी आहे। शेतकऱ्याचा आसूड नावाचा सुद्धा ग्रंथ आहे, त्यावर आलं। लोकमान्य टिळक यांचं एक महत्त्वाचं आहे ज्यावर खूपदा प्रश्न येत असतं, गीता रहस्य नावाचं पुस्तक। त्यासोबत विदा सावरकर यांचा जर विचार केला तर स्वातंत्र्य समर नावाचं एक पुस्तक आहे त्यांचं, जे की 1757च्या उठावावर आधारित आहे। तर लक्षात असू द्या। त्यासोबत पुढे पहा, आशिया खंडातील जो कोणता पुरस्कार पाहून घ्या। आशिया खंडातील हा कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? तर मॅग्सेसे पुरस्कार जो आहे तो या ठिकाणी हा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखला जातो। आणि या पुरस्काराची सुरुवात 1958 मध्ये झाली आणि सर्वात प्रथम कोणाला दिलं? विनोबा भावे यांना।
आणि विनोबा भावे यांना काय म्हणतं तर लक्षात असू द्या, हे जे आहे ते भूदान चळवळीचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर अशा पद्धतीचा हा प्रश्नसंच आहे. व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करत चला आणि अतिरिक्त माहिती नोट डाऊन करून घ्या. लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त वेग कोणत्या राज्यात आहे तर बिहारमध्ये हा सर्वात जास्त लोकसंख्या वाढीचा दर आहे. आणि लक्षात असू द्या, याच्यामध्ये लिंग गुणोत्तर सुद्धा जास्त प्रमाणात आढळून येतं. आणि हे जे आहे तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो, 2011च्या जनगणनेचे तुम्ही सर्व प्रश्न कव्हर करून घ्या. कारण का 2021 साली जनगणना होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली, तर त्यावर खूप प्रश्न येऊ शकतात, पडणार आणि पडतच आहेत. त्यासोबत भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ कोणी लिहिला तर भावार्थ रामायण नावाचा जो ग्रंथ आहे संत एकनाथ महाराजांनी लिहिलेला आहे. त्यासोबत ज्ञानेश्वरांचं यांच्या संदर्भात सांगितलं तर भावार्थ दीपिका म्हणून एक महत्त्वाचा ग्रंथ आहे, यावर नोट डाऊन करून घ्या. तर हे एक महत्त्वाचं आहे. तर वळूयात पुढच्या प्रश्नांकडे. आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. त्यासोबत 11वा प्रश्न, बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं तर बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व जे आहे ते सरदार पटेल यांनी केलेलं आहे. तुम्हाला लक्षात असू द्या, यांच्या संदर्भात सर्व तुम्ही आत्मचरित्र किंवा यांचं महत्त्वाचं कार्य यांच्या संदर्भात असलेली जेवढी काही अकॅडमी वगैरे आहे ते सर्व तुम्ही नोट डाऊन करून घ्या. कारण का यांचं पोलीस संदर्भात खूप महत्त्वाचं वाटा किंवा योगदान आहे. तसेच हे जे आहे बारडोली सत्याग्रह हे कुठे सुरू झालं, गुजरात या राज्यामध्ये बारडोली नावाचं गाव आहे त्या ठिकाणी सुरू झालं. कधी सुरू झालं असा जर प्रश्न आला तर 1928मध्ये सुरू झालेला आहे. त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला किंवा महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला तर लक्षात असू द्या, या ठिकाणी त्यांचा जो राज्याभिषेक आहे तर मित्रांनो 1675 या वर्षी झालेला आहे. कोणतं दिवस आहे ते तुम्हाला कमेंट करायचं आहे. त्यासोबत दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली लक्षात असू द्या, तुमची परीक्षा जी आहे ती एक्सपेक्टेड जानेवारीमध्ये आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात जेवढे काही ऐतिहासिक निर्णय, वृत्तपत्र, मासिके वगैरे सुरू झालेले आहेत ते सर्व तुम्ही नोट डाऊन करून घेत चला. तर दर्पण हा जो वृत्तपत्र आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं. कधी सुरू केलं 6 जानेवारी 1832ला. आणि हा जो 6 जानेवारी दिवस आहे हा 6 जानेवारी दिवस दर्पण दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर लक्षात असू द्या. त्यासोबत लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा सुरू केलं. हे गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे पहिले संपादक वगैरे होते. तसेच मराठी साहित्यात कुसुमाग्रज या नावानं कोणाला ओळखतात तर विष्णू वामन शिरवाडकर यांना ओळखलं जातं. आचार्य आत्रे, केशवसूत, बहिणाबाई चौधरी या ज्या आहेत त्या निसर्ग कवी म्हणून सुद्धा ओळखल्या जातात किंवा निसर्ग कन्या असं काहीतरी आहे. तर नोट डाऊन करून घ्या. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नांबाबत डाऊट असेल तर त्यांनी अवश्य तुम्ही कमेंट करा. भारतातील सर्वात जास्त शिलालेख कोणाचे सापडलेले आहेत तर सम्राट अशोक या राज्याचे सर्वात जास्त शिलालेख आपल्या भारतामध्ये सापडलेले आहेत. तर अशा पद्धतीचे हे आपण टॉप लेवलचे, लक्षात असू द्या हे टॉप लेवलचे प्रश्न आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल, आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि विद्यार्थ्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, ज्यांना ही जी मोफत तयारी आहे ती तुम्हाला अगदी फायदेशीर ठरेल. तर लक्षात असू द्या. तर भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन सिरीजसोबत. पाहत राहा आपला आवडता यूट्यूब चॅनल. धन्यवाद.